एक महत्वाची बातमी। आयकर विभागानं मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह देशभरातल्या 24 ठिकाणांवर छापे टाकलेत। ठाण्यात ईडीनं मोठी कारवाई केली आहे। कारवाईत 11 सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत। ठाण्यात ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे। 11 सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत। ठाण्यामध्ये ही कारवाई झाल्याचं आपण पाहतोय। ईडीच्या कारवाईत 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात। पुष्पक बुलियन या प्रकरणात ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे। मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे। 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात। पुष्पक बुलियन प्रकरणात ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या संपर्कात आहेत। सूरज, काय अधिक माहिती आहे? नक्कीच अंमलबजावणी शाखेकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि ठाकरे कुटुंबियांशी संबंधित म्हणजे जवळची व्यक्ती श्रीधर माधव पाटणकर यांच्या संदर्भातली ही कारवाई आहे। जवळपास 6.45 कोटी मेमस पुष्पक बुलियन यांच्या बाबतीतले आहे ती या संपूर्ण कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये 11 सदनिकांचा देखील समावेश असल्याचं माहिती ही ईडी कडनं देण्यात आलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही संपूर्ण गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर ही सर्व कारवाई ही करण्यात आलेली आहे। यामध्ये 21.46 कोटी रुपये श्री महेश पटेल, चंद्रकांत पटेल या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित केलेल्या कंपन्यांच्या असल्याचे समोर आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता आणखी ईडी काय पुढील कारवाई करते हे पाहणं देखील महत्वाचं आहे। मात्र ठाकरे कुटुंबियांसाठी नक्कीच एक धक्कादायक बातमी आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ठाण्यात ईडीनं मोठी कारवाई करत 11 सदनिका जप्त केलेल्या आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या या 11 सदनिका असल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात, अधिक चर्चा करूयात। भाजपचे आमदार राम कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। राम कदम, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची जी मालमत्ता आहे त्याच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे, काय प्रतिक्रिया आहे? कोणाची असते, मग ती व्यक्ती आहे कोणाशी संबंधित आहे याही पेक्षा चुकीच्या गोष्टींवर कारवाई तर होणारच आणि ती झाली पाहिजे। पण मूळ प्रश्न असा येतो की राज्याच्या प्रमुखपदी बसलेले व्यक्तीच्या जवळचं जर एवढं नातेसंबंध असेल तर मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात विविध प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न स्वाभाविक आहेत। तर त्यामुळे एकंदरीतपणे मागच्या 2.5 वर्षात आपण ज्या पद्धतीनं राज्यात हे 3 पक्ष वसुली करतात, कोविडची हॉस्पिटल अशा लोकांना बांधायला दिली जातात की ज्यांचा हॉस्पिटलशी काही संबंध नाही, दूरपर्यंत टेबल फॅन पासून अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा किमतीत भाड्याने घेतल्या जातात की म्हणजे एक टेबल फॅनचं भाडं एवढं दिलं जातं की त्या भाड्याच्या मोबदल्यात असे 1000 टेबल फॅन विकत घेता आले असते। म्हणजे एका बेडचं भाडं एवढं दिलं जातं की त्या एका बेडच्या भाड्यामध्ये 500 बेड विकत आले असते। तर हा सगळा झालेला भ्रष्टाचार हा काय लपून राहिलेला नाही। म्हणजे आजपर्यंत आपण कधी असं राज्य पाहिलंय का की स्वतः यांचं सरकारच सांगतं की 100 कोटी रुपये पोलिसांना सांगतं की गोळा करा महिन्याचे। तर हे सगळं आपण पाहिलंय। तर त्याच्यामुळे जेव्हा राज्यातल्या प्रमुखपदी बसलेल्या नातेवाईकांकडे अशा प्रकारे गैरव्यवहाराची जमीन आढळते किंवा प्रॉपर्टी आढळते किंवा बाकी सगळे गैरव्यवहार आढळतात, हे अतिशय गंभीर आहे। धन्यवाद राम कदम या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय 7.25 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आलेली आहे। या कारवाईत 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात। पुष्पक बुलियन प्रकरणात ईडीनं ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत। अधिक माहिती घेऊयात। आमच्या मुंबई ब्युरो चीफ रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आहेत श्रीधर पाटणकर यांची ही मालमत्ता आहे आणि किरीट सोमय्यांनी सुद्धा ट्विट करत त्याच्यावरती भाष्य केलंय। काय नेमकं घडलंय, काय अधिक माहिती आहे? नक्की श्री साईबाबा गृहमंत्री प्रायव्हेट लिमिटेड यांचे निलांबरी प्रोजेक्ट मधले जे 11 राहती घरं आहेत त्याच्यावरच ईडीने कारवाई केलेली आहे। आणि हे जे श्री साईबाबा गृहमंत्री प्रायव्हेट लिमिटेड आहे याचे मालक स्वतः श्रीधर माधव पाटणकर आहेत। आणि किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांचे मेहुणे
त्यांनी शेल कंपनी वापरत जे आहे पैशाचा व्यवहार केला होता त्यांच्यावर ईडीने जी आहे कारवाई केलेली आहे. त्यांच्या प्रॉपर्टीज जी आहे त्याला अटॅच केलेलं आहे. त्यामुळे जे घोटाळेबाज आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही असं किरीट सोमय्यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यामुळे आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणाच्या कारवाया आहेत जे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कारवाया ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे मेहुणे जे आहेत पाटणकर थेट त्यांच्याशी संबंधित प्रॉपर्टी जी आहे त्या कारवाया होताना दिसत आहेत. आज ठाण्यामध्ये अशा पद्धतीची कारवाई झालेली आहे. हा सगळा आता म्हणजे आतापर्यंत असं होतं की शिवसेनेच्या बाकीचे नेते मंडळी वगैरे होते, उद्धव ठाकरे कुटुंबियांचं नाव घेतलं जात होतं, त्यांच्या तथाकथित संपत्तींवरती किरीट सोमय्या जाऊन भेटत होते वगैरे, पण आता थेट मातोश्रीच्या आत जाण्याचा हा प्रयत्न आहे का? हे पहिलं पाऊल आहे का? आज मेहुणे उद्या मातोश्री असा अर्थ काढायचा आपण रश्मी? नक्कीच आपण बघतो आहे रवींद्र वायकर यांच्यावर जे आरोप केले होते ते त्यांचे जे व्यवहार झाले होते त्यानंतर रश्मी ठाकरे यांचं नाव आलं होतं, मिलिंद नार्वेकर यांची देखील संपत्ती त्यांचे बंगले याबाबत नाव आलं होतं. याचा अर्थ मातोश्रीच्या जवळचे जे कोणी विश्वासू होते त्यांच्यावर कुठेतरी कारवाया होताना दिसत होत्या. परंतु आता थेट कुटुंबावर कारवाई होताना दिसते कारण हे मेहुणे आहेत, रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर पहिल्यांदा थेट ठाकरे कुटुंबावर कारवाई न करता पत्नीचे जे भाऊ आहेत त्यांच्यावर ही कारवाई आहे. त्यामुळे हा खूप मोठा आपण जर बघितलं एक सिग्नल आहे ठाकरे कुटुंबाला, ठाकरे सरकारला देखील की ज्या पद्धतीने हा फास आवळत चाललेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरुद्ध संजय राऊत यांनी देखील बिगुल फुंकलं होतं. त्यांनी कुठेतरी पंतप्रधानांकडे तक्रार केली होती. परंतु त्यानंतर निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आहेत कारवाया करतच राहणार. आणि त्यानंतर आपण बघितली तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठी कारवाई म्हटली पाहिजे की जिथं थेट मुख्यमंत्र्यांच्याच पत्नीच्या भावावर अशा पद्धतीने कारवाई केली आहे. त्यामुळे आता कुटुंबापर्यंत ईडी पोहोचलेले आहेत. संजय राऊत किंवा अजित पवारांच्या बहिणीवर देखील कारवाई झाली होती. त्यानंतर आता पहिल्यांदा ही अशी थेट ठाकरे कुटुंबियांशी संबंधित होते. त्यामुळे नक्कीच हा खूप मोठा इशारा आहे ठाकरे कुटुंब आणि ठाकरे सरकार दोघांना. रश्मी, आता नुकत्याच दोन गोष्टी घडल्या होत्या. एक नारायण राणे यांच्या बंगल्यावरच्या झालेल्या कारवाईची बातमी सुद्धा आपण पाहिली होती. दुसरीकडे अजित पवारांनी असं विधान आता परवाच्या कार्यक्रमात केलं होतं, पुण्यातल्या कार्यक्रमात, ज्याच्यामध्ये त्यांनी मोदी असताना म्हणाले, अजित पवार म्हणाले होते की संस्थांचा गैरवापर, सरकारी संस्थांचा गैरवापर होता कामा नये. एकीकडे महाराष्ट्राच्या संस्था, मुंबईच्या शासनाच्या अधीन संस्था, वरती केंद्राच्या संस्था, हे संस्थांचं वॉर आता राजकीय पक्षांचं वॉर झालंय का? नक्कीच आपण बघतो कारण एकामागून एक कारवाई आहेत. एकीकडे जर आपण बघत असेल नवाब मलिक यांना अटक झाली होती. त्यानंतर आपण जर बघितलं असेल प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादीचे जे मंत्री त्यांच्यावर कारवाई झाली. आता थेट ठाकरेंचे आपण बघितलं असेल यशवंत ठाकरे आणि आता त्यानंतर ठाकरेंचे मेहुणे यांच्यावर कारवाई झाली. तर दुसरीकडे राज्य सरकारकडनं जर आपण बघितलं असेल प्रवीण दरेकर यांच्यावर FIR झाली होती. नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर FIR झाली. त्यांच्या बंगल्याबाबत देखील जे आहेत तक्रारी ज्या आहेत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकीकडे आपण जर बघितलं असेल आज जी बातमी आली होती की संजय राऊत यांनी ईडीच्या ज्या अधिकाऱ्याविरुद्ध आरोप केले होते त्यांच्याबाबत देखील EOW मध्ये तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आपण बघतो एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा आक्रमक होते तर राज्य सरकार देखील कुठे ना कुठे भाजपच्या संबंधित नेत्यांवर कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाराष्ट्राची तपास यंत्रणा आहे. चित्र जे आहे ते येत्या काळात मोठ्या प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. आणि आज तर थेट आपण जसं सांगतोय की ठाकरे कुटुंबावरच हा सगळ्यात मोठा घाला घालण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांच्या प्रॉपर्टीज अटॅच झाल्या आहेत. ईडीने कारवाई केली आहे. रश्मी, या पाटणकरांबद्दल काही माहिती आहे का? म्हणजे हे 11 फ्लॅट ईडीकडून जप्त झालेले आहेत, पण का जप्त झालेले आहेत, नेमके काय चार्जेस ईडीकडनं या बाबतीत व्यक्त करण्यात आलेले आहेत? कारण अटॅच करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल काय माहिती मिळू शकली आतापर्यंत? नक्कीच जी प्रेस रिलीज देण्यात आली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी मनी लॉन्ड्रिंगची केस जी आहे ती पुष्पक बुलियन आणि ग्रुप ह्या कंपनीच्या अंतर्गत केली होती PMLA ह्या कायद्या अंतर्गत. आणि त्या संदर्भात आपण जर बघितलं जे होते महेश पटेल, चंद्रकांत पटेल ह्यांचे संबंध जे आहेत ते पाटणकरांशी दिसलेले आहेत. आणि त्यानंतरच आपण बघतो आहे की अशा पद्धतीने शेल कंपनी तयार करून जे पैसे देण्यात आले होते, मनी लॉन्ड्रिंगचा त्यांचा आरोप होता, त्यांच्या माध्यमातून झाला आहे आणि म्हणूनच पाटणकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. लक्ष्मी, मी तुला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबतच जरा मोहित कंबोज भाजप नेते आपल्यासोबत आहेत. मोहितजी, सगळा विषय तुमच्या समोर आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया. ऐसा है कि जो भी कार्रवाई हुई है इन्फोर्समेंट डिपार्टमेंट ने की है तो कुछ ना कुछ उनको ऐसा मिला होगा जहां पे गैर तरीके से, गैर कानूनी तरीके से पैसे कमाए होंगे, इलीगल तरीके से मनी लॉन्ड्रिंग हुई होगी. इस कार्रवाई का हम स्वागत करते हैं और देश में जिन लोगों ने एक अलग मुखौटा पहनकर, नकाब पहनकर बेईमानी करके पैसा भ्रष्टाचार करके कमाया है, उनका भ्रष्टाचार उजागर होना चाहिए और देश के सामने ऐसे लोग का पर्दाफाश होना चाहिए.
मोहित कंबोजी, अब तक तो किरीट सोमय्या जी थे, भाजप के बहुत बड़े बड़े नेतागण थे, जे आतापर्यंत उद्धव ठाकरेंवरती किंवा ठाकरे कुटुंबियांवरती आरोप करत होते, त्यांच्या कथित संपत्तीची कागदपत्र दाखवत होते. आज मेहुणे उद्या ठाकरे, आज मेहुणे उद्या मातोश्री. क्या ऐसा हाल देखने मिलेगा आने वाले नजदीक के इस काल में, कालावधि में? देखिए, ऐसा है कि ये कोई पर्टिकुलर किसी के बारे में नहीं है, ये भ्रष्टाचार की लड़ाई है. जिन्होंने भ्रष्टाचार किया है, चाहे वो कोई भी हो, किसी भी पद पे हो, मुझे ऐसा लगता है सेंट्रल एजेंसीज एक पूरा निष्पक्ष रूप से कार्रवाई कर रही है. और कोई भी कितना बड़ा हो, लेकिन कानून से आगे बड़ा कोई भी नहीं होता. मोहित जी, एक यहाँ पे एक बात याद दिलाना चाहूंगा. जेव्हा पहिल्यांदा युती शासन होतं त्यावेळी मुख्यमंत्री तेव्हा होते मनोहर जोशी, आणि त्यांच्या जावयाच्या एका इमारतीच्या अनुषंगाने, पुण्यातल्या एका अनुषंगाच्या बिल्डिंगच्या अनुषंगानं त्यांचं पद त्यांना जावं लागलं होतं. मोहित कंबोजी, असा काही योगायोग यावेळी बघायला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? कारण अशा सोशल मीडियावरती भाजपच्या कार्यकर्त्यांची अशा कमेंट्स वाचायला मिळत आहेत की तेव्हा मेहुणा, तेव्हा जावई आणि आता मेहुणा. देखिए, सबसे पहले तो अभी मुख्यमंत्री जी को नवाब मलिक का इस्तीफा लेना चाहिए, जो अभी तक उन्होंने नैतिकता के आधार पे नहीं लिया. वो जब भी 3 महीने पे 6 महीने पे टीवी पे आते हैं, टीवी पे आके भाजपा के ऊपर टीका टिप्पणी करना, यूपी में 30 साल कैसे सड़ गए इसकी बात करते हैं. लेकिन बॉम्ब ब्लास्ट के आरोपी के साथ संबंध होना, टेरर फंडिंग में नवाब मलिक का क्या रोल था, जिसको ईडी ने अरेस्ट किया, इस पे वो क्यों चुप है? और रहा सवाल इस्तीफे का, पहला इस्तीफा नवाब मलिक का होना चाहिए. बाकी जो है वो शेष नेतृत्व डिसाइड करेगा. आगे आगे देखते हैं होता क्या. अभी तो पिक्चर की शुरुआत हुई है. मोहित जी, धन्यवाद हमसे जुड़ने के लिए, साम टीवी को आपकी प्रतिक्रिया देने के लिए. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे. ही गेल्या काही दिवसातली सगळ्यात मोठी कारवाई म्हणता येईल. आतापर्यंत भाजपचे नेते किरीट सोमय्या असतील किंवा अन्य नेते असतील, हे उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीबद्दलचे काही दावे करत होते. मोठे कागदपत्र वगैरे दाखवण्याचे सुद्धा दावे झाले होते. मात्र ही पहिल्यांदा अशी वेळ आहे की थेट अटॅच करण्यात आलेली आहे. ईडीनं जप्ती आणलेली आहे या मालमत्तांवर. या मालमत्तांबद्दलची अधिक माहिती साम टीव्हीकडे येणारच आहे जेव्हा आपण ती बघाल. पण आता सीएम यांचे मेहुणे, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरती ही मोठी कारवाई आहे. जवळपास 7.25 कोटींची मालमत्ता जप्त झालेली आहे. रश्मी पुराणिक आपल्या मुंबई ब्युरो चीफ सोबत आहेत. रश्मी, हे प्रकरण खूप गंभीर आहे. ही एक प्रकारे सुरुवात सुद्धा होऊ शकते. मी मगाशी जेव्हा मोहित कंबोज यांना विचारत होतो तेच मी तुला विचारतोय की जेव्हा युती सरकारचा पहिला काळ होता आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना त्यांच्या जावयांची, व्यास म्हणून त्यांचे जावई होते, त्यांच्या इमारतीचं प्रकरण गाजलं होतं, पुण्यातलं प्रकरण. आता हे मेहुण्यांपर्यंत आलेलं आहे रश्मी. आणि याच्या पूर्वीच किरीट सोमय्या तर ठाकरेंचं नाव घेऊन मोकळे झालेले आहेत. परिस्थिती किती गंभीर आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची? नक्कीच. आपल्याला जर आठवत असेल 2017 मुंबई महापालिकाची जेव्हा निवडणूक होती, तेव्हा किरीट सोमय्या यांनी सगळ्यात पहिला सीए आणि पत्नी यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळेला सगळ्यात आधी ठाकरे जे आहेत संतप्त झाले होते. त्यानंतर आपण जर बघितलं तर जसं मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत होत्या तेव्हा मुंबई महापालिकेचे जे संबंधित आहेत त्यांच्यावर आरोप होते. त्यामध्ये किशोरी पेडणेकर, यशवंत जाधव यांच्यावर जे आहेत आरोप झालेले आहेत. त्यामुळे आपण बघतो आहे की पहिल्यांदा रश्मी यांच्यापर्यंत देखील जे आहे आपण आरोप झाले होते. आणि त्यानंतर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं की ईडी कशा पद्धतीने कारवाई करत आहे, काय पद्धतीने यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, आणि अपेक्षा होती कुठेतरी पंतप्रधान कारवाई करतील. परंतु 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर भाजपा जितकी आक्रमक झाली आहे आणि तेव्हाच नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले होते की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमची लढाई जी आहे ती सुरूच राहणार. आणि त्यातनं आपण जर सगळ्यात पहिला बघितलं असेल तर फटका हा कुठेतरी आता शिवसेनेला दिसतोय. कारण मुंबई महापालिका निवडणूक तर जितकी आहे तसं ठाकरे सरकार देखील महाराष्ट्रात आहे. त्यामुळे आता थेट जो आहे संकेत जे आहे थेट मातोश्रीला आहेत, थेट ठाकरे कुटुंबाला आहेत. ही कारवाईची इंटेन्सिटी काय असणार आहे तर ठाकरे कुटुंबाला पण ह्यातनं सोडलं जाणार नाहीये. याआधी कोरोनाच्या काळात जर आपण बघितलं असेल तर आदित्य ठाकरे यांचं नाव आलं होतं सुशांत सिंग प्रकरणामध्ये. तो तपास सीबीआयला गेला होता. परंतु आता मात्र आपण बघतोय की थेट ठाकरे कुटुंब म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मेहुणा, ह्याचाच अर्थ हा जो फास आहे केंद्रीय तपास यंत्रणांचा तो आवळत चालला आहे ठाकरे सरकार, ठाकरे कुटुंबाच्या बाजूने. याआधी पवार यांच्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीने कारवाया झाल्या होत्या. एनसीबीचे मंत्री तुरुंगात गेले आणि त्यानंतर आता शिवसेनेवर जर आपण बघितलं
थेट ठाकरे कुटुंबापर्यंत आता ही ईडीची कारवाई पोहोचलेली आहे. रश्मी, ही एवढी मोठी कारवाई होते मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये होते, म्हणजे महामुंबईतल्या ठाण्यामध्ये होते, म्हणजे जिकडे शिवसेनेचं बॅशन आहे, मुंबई आणि ठाणे MMRDA पट्टा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यांच्या नाकाखाली एवढी कारवाई सगळी ही एवढी, हा म्हणजे एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक झाला की तुमच्या नाकाखाली ईडी येतं, अटॅच करतं आणि नंतर संध्याकाळी थेट प्रेस रिलीजनेच बातमी कळते. माझा तुला प्रश्न आहे की महाविकास आघाडीला, शिवसेनेला या कारवाईची भनक लागली नव्हती का? नक्कीच ह्या पद्धतीचं जसं आपण बघत होतो, जेव्हा खरं तर पंतप्रधान बोलले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच जेव्हा मुख्यमंत्री शरद पवार आणि काँग्रेसचे नेते थोरात यांची बैठक झाली होती, तेव्हा देखील जी चर्चा झाली होती तीच होती, यापुढे ह्या कारवाया वाढणार आहेत, ह्या कारवाया अगदी पर्सनल लेवलवर होतील, घरापर्यंत येतील, कुटुंबियांना त्रास देतील. कारण संजय राऊत यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की कशा पद्धतीने आमच्यावर कारवाई झाली. त्यानंतर हे कुठेतरी अपेक्षित होतं की आता थेट जे प्रमुख नेते आहेत त्यांना देखील हात लावला जाईल, जो हात लावला गेला त्याची कुठेतरी अपेक्षा होती. परंतु आपण जसं सांगतो आहे की मुंबई महापालिका निवडणूक, ठाणे महापालिका, ह्या सगळ्या ज्या महापालिका. रश्मी, मी तुला थांबवतोय. रश्मी, मी तुला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या. किरीट जी, पहिली प्रतिक्रिया तुमची या सगळ्या प्रकरणावर? उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबरला शपथ घेतली आणि 29 नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्राला लुटण्याचं माफिया सेनानी जे कटकारस्थान केलंय, 2 वर्ष मी लढतोय, आता एक ऍक्शन सुरू झालेले आहेत. उद्धव ठाकरेंचे मेहुणे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर, 2 डझन सेल कंपन्या आणि श्रीधर पाटणकरचा अकाउंट मधून कुठे कुठे पुढे पैसे गेले आहेत ना, ते ज्यावेळी सगळ्या गोष्टी बाहेर येणार ना, उद्धव ठाकरे साहेब उत्तर देता येणार नाही. सगळ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार याची गॅरंटी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही देत आहोत. किरीटजी, ही जी आता कारवाई झाली ही ईडीने केलेली आहे का? या इथे सुद्धा तुम्ही काही कागदपत्र वगैरे पुरवली होती? तुम्ही तर थेट ठाकरेंपर्यंत पोहोचला होता. पाटणकरांची कागदपत्र तुम्ही दिली का ईडीनेच कारवाई केली? पाटणकरांचा घोटाळ्यांचा संबंध छगन भुजबळनी ज्या कंपनीमधून मनी लॉन्ड्रिंग केलं होतं ना, त्याच कंपनीमधून पाटणकरांनी पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. गेले 2-3 वर्ष याची इन्क्वायरी ऍक्शन सुरू होत्या, आता प्रत्यक्ष कारवाई झाली. म्हणून हे सगळे फक्त एक नाही, तुम्ही अजून पुढे बघा, ठाकरे साहेबांनी फक्त मुंबई महापालिका लुटण्याचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तर माफिया सेनांना फ्रीडम, फुल फ्रीडम ही सोबत द्यावाच लागणार. किरीट सोमय्या, एकच प्रश्न, असं का दिसतंय की सगळं शिवसेना सेंट्रिक कारवाया होत आहेत, महाविकास आघाडीतले बाकीचे सुद्धा पक्ष आहेत, सो एक चर्चा अशी आहे की पॉलिटिकल अजेंडा आहे का, या कारवाया फक्त शिवसेनेच्या विरोधात होत आहेत मुंबईत? किरीट सोमय्या यांचा संपर्क तुटलेला आहे, पण आताची मोठी बातमी आहे, ठाण्यात ईडीने मोठी कारवाई केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अडचणीत सापडलेले आहेत. श्रीधर पाटणकरांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे, टाच आणण्यात आलेली आहे. 7.25 कोटींची मालमत्ता आहे जिच्यावरती कारवाई झालेली.